करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम त्रिक्षण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम प्रस्तुत प्रसंगे आजची असणारी जी सेवा आहे ती निमित्तिक सेवा आहे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्ताने असणारा ठेवलेला कार्यक्रम सेवेसाठी निवडलेला अभंग जगू तुकोबराय देवचे साधू वैराग्याची मूर्ती ज्ञानांचे चितकळ या साधूंचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात धर्माचं पालन केलं पाहिजे पालन करणंच हे आमचं काम आहे महाराज म्हणतात धर्माचं पालन करणं हेच माझं काम म्हणले नाहीत आम्हा काम आपलं काम ते म्हणले धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पाखंड्याचं खंडन करणं हे महाराज याला कार्य म्हणतात पाखंडी शब्दाचा अर्थ नसलेल्या गोष्टी मांडणं त्याला पाखंड म्हणतात अहो जे सत्य आहे त्याला बाजूला सारणं असत्य पुढे मांडणं त्याला काय म्हणायचं पाखंड म्हणायचं पाखंड शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याची गरज नाही आणि त्या वस्तू पुढे मांडतात त्याला पाखंड म्हणायचं त्या पाखंडाचं खंडन करणं हे आमचं काम आहे धर्माचं पालन करणं आणि पाखंडाचं खंडन धर्म नेमका धर्म कशाला म्हणायचं त्याचे असणारे प्रकार बरेच आहे धर्म कशाला म्हणायचं म्हणजे पैसा वाटला म्हणजे धर्म होतं दान धर्म केला म्हणजे धर्म होतं याला धर्म म्हणत नाही धर्माला असणारे बरेचसे कारण आहेत तीर्थयात्रेला जाऊन तिथं असणारा दान धर्म आहे त्या धर्माचा आणि या धर्माचा फरक आहे आजच्या अभंगामध्ये तुकोबाराचे धर्म सांगतात तो धर्म वेगळा म्हणजे मग कोणता धर्म महाराज क्षत्रिय धर्म वैश्य शूद्र हे धर्म नाही धर्म शब्दाचा अर्थ आजच्या अभंगामध्ये महाराज आपण चिंतनामध्ये धर्माचे पालन महाराज म्हणले धर्माचं पालन करायचं करणे पाखंड खंडन आम्हाला पाखंडाचं खंडन करायचंय महाराज काय काम करायचंय काम तर कोणी करतं तुम्हाला करावं लागतं मला करावं लागतं महाराजाला करावं लागतं वाजवणाला करावं लागतं गाणाऱ्याला करावं लागतं काम करावंच लागतं पण काम करण्यामध्ये फरक आहे संसाराचं काम वेगळं परमार्थाचं काम वेगळं आणि धर्माचं काम वेगळं परमार्थाचं काम वेगळं संसाराचं काम वेगळं आणि धर्माचं काम वेगळं आज महाराज म्हणतात आम्हाला हेच काम करायचं हेच आम्हा करणे काम हे शब्द मुद्दाम वापरला महाराज हेच चकारात्मक शब्द वापरला दुसरं नाही हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम आम्हाला असणार बीज वाढवावे नाम वाढवायचं नामाचे प्रकार 2-3 आहेत नाम असणार देवाचं नाव वाढवायचं हे पण महाराजाचं मत आहे आणि दुसरं महाराज आमच्या धर्माचं नाव वाढवायचं हे बीज वाढवावे नाम महाराज मग नेमकं तुम्ही काय करता हो दुसरं महाराज म्हणले आम्ही जे
करतोय ना, आमच्या हातामध्ये बाण आहे, बाण. रामचंद्र प्रभूच्या हातामध्ये पण बाण होता. आमचा एकही देव असं नाही की त्या देवाच्या हातात शस्त्र नाही. एकही देव असं नाही की त्या देवाच्या हातात शस्त्र नाही. मग आमच्या हातात, तुमच्या हातात काय महाराज? महाराज म्हणजे आमच्या पण हातामध्ये बाण आहे. आमच्या जवळ एक बाण आहे, आम्ही पण एक बाण वापरतोय. महाराज ते दिसत नाही हो. महाराज म्हणजे दिसत नाही, पण सुटल्यावर लागल्याशिवाय राहत नाही. काही शस्त्र दिसत असतात, काही दिसत नसतात, काही दिसतात, काही दिसत नाही. दिसणाऱ्या परता न दिसणारे मोठे असतात. आमच्या जवळ जे शस्त्र आहे महाराज म्हणजे ते दिसत नाही, पण लागल्याशिवाय राहत नाही. महाराज कोणतं शस्त्र हो तुमच्या जवळ? महाराज म्हणले त्रिक्षण उत्तराचं. त्रिक्षण उत्तरे, त्रिक्षण शब्दाचा अर्थ अंतःकरणाला टोचर असं. कोणाच्या पण नाही. जे आमच्या धर्मावर आघात करते त्याच्या, कोणाच्या पण नाही. आमच्या देवावर आघात करते त्याच्या, कोणाच्या पण नाही. आमच्या असणारे वडील दाद्याच्या धर्मनीतीवर आघात करते त्याच्या. असा बाण आमच्या हातामध्ये आहे आणि त्या बाणाचं नाव त्रिक्षण आहे. उत्तर आहे. माझे शब्द आहे त्रिक्षण उत्तरे, हाती घेऊन बाण पुढे, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आम्हाला हेच काम करायचंय, दुसरं काही करायचं नाही. मग महाराज हे कोणाला बोलले हो तुम्ही? एखाद्या श्रीमंताला बोलले, गरीबाला बोलले, राहण्यातल्या राहणाला बोलले? महाराज म्हणले तसं नाही. मी कोणाची भीड धरीत नाही की कोण मोठा आहे, कोण लहान आहे, कोण श्रीमंत आहे, कोण पैसेवाला आहे, कोण बिन पैसेवाला आहे, कोण राजा आहे, कोण पुढारी आहे, कोण गरीब आहे, कोण भीक मागते, कोण श्रीमंत आहे, कोण महाराज आहे, कोण वाजवणार आहे, कोण गाणार आहे, कोण पाहणार आहे, कोण ऐकणार आहे. महाराज म्हणजे याच्यापैकी एकाला नाही, अहो सगळ्याला. जे चुकत असेल त्याला मी लहान मोठा काहीच समजित नाही. नाही भेडभाड म्हणजे काही लहान मोठा आहे, मोठा श्रीमंत आहे, ज्यानं मला असणार पुढे केले, कोण मला करा म्हणते, माझ्या पुढे मला पुढे पुढे करते, त्याला नाही. मी लहान असो का मोठा असो, चुकतंय ना हो. नाही भेडभाड आणि तुका म्हणे साना थोर. साना शब्दाचा अर्थ लहान, थोर शब्दाचा अर्थ मोठा. लहानाला पण नाही बोलले सोडित आणि मोठ्याला पण नाही सोडित, याला साधू म्हणतात. असा सरळ सहा अभंगाचा भावार्थ आहे. आणि चिंतन करण्याचा प्रयत्न करू. जमलेली गुणजन गायक मंडळी, वादक मंडळी, गावकरी मंडळी, सर्व असणारे महाराज, तरुण असणारे तरुण मंडळी, अहो आमचे असणारे शिवप्रेमी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आपण पूर्ण सर्वजण. कारण का या देशामध्ये जे काय जन्माला आला, या राष्ट्रामध्ये तो माझ्या शिवबाचा वंशज आहे. माझ्या शिवबांची असणारी राजांची कृपा आहे, माझ्या छत्रपतीची कृपा आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं आणि मला असणारी सेवा देण्याची असणारी तुम्ही जे या ठिकाणी बरोबर सेवा दिली, याबद्दल गावकरी मंडळीचे पुनश्च आभार मानतोय. तरुण पोराच्या नावाने एकदा सगळेजण टाळी वाजवू आणि चिंतनाला सुरुवात करू. पिढ्याला सेवेसाठी निवडलेला अभंग राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरुचा आहे. कोणाचा आहे? राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणलं तर तुकाराम महाराज. राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणल्या बरोबर लक्षात येतो कोण? हो, तो खूप बरा अजय तुकाराम महाराज, छत्रपती महाराजांचे गुरु राजा. चला गुरुची परंपरा बघा जा. संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु म्हणलं की निवृत्तीनाथ महाराज. ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु म्हणलं की कोण? निवृत्तीनाथ महाराज. बरोबर हो. असं हो, मला सांगा जा जरा बोललं तर बरं वाटतं. माणसं बोलणं म्हणजे मला करमत नाही. मला वाटतं का आपल्या घरची चालली की काय. हो, निवृत्तीनाथ महाराज हो गुरु आहेत. महाराज ही परंपरा सांगायला. तुकाराम महाराजाचे गुरु तुला का लहान नाही? आम्हाला विचारू कीर्तन करतो मग तुला बोलेलेच कोण? बाबाजी चैतन्य. बाबाजी चैतन्य. बाबाजी चैतन्य म्हणजे आपणची देव होय गुरु. देवाने स्वतः अवतार धरला आणि गुरुच्या रूपाने असणारे बाबाजी चैतन्य रूपाने आले. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे गुरु आहेत. बरोबर आहे. रामदास स्वामीचे गुरु, एक परंपरा लक्षात राहू द्यायचा. महाराज यांनी तुळशी रामायण लिहिले, महात्म्याने ज्या महाराज त्यांचे गुरु त्यांच्या पत्नीलाच गुरु करून घेतलं. कारण का? अरे एखादं हित आपल्याला जर कोण सांगितलं, गुरु कोण पाहायचं नाही, आपलं हित सांगते ते गुरु. दत्तात्रेयने आमच्या चोवीस गुरु केले. ज्याचा चांगला गुण घेतला त्याला गुरु केलं. गुरु 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 म्हणजे कोणता गुरु करावा असं काही नाही. ज्याचा चांगला गुण घेतो त्याला गुरु करावं. आमचे गुरु वेगळे वेगळे असतात. एखाद्याचा बिडी ओढणाराचा गुरु वेगळाच, तसली गुरु नाही करायचे. गुरु करत असताना आता करा ते माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गुरु करा. राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु तुकोबार आहे आणि तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडला. वारकरी संप्रदायाचा दंडक आहे महाराज.
सेवा करत असताना, चिंतन करत असताना एका संतांना शरण जावं म्हणून वारकऱ्याला शरण जाऊन अभंगाचं चिंतन करू म्हणून मस्त करे टाळी वाजवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षे पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती चांद्या वाटा मजदाबा या शुभटा शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम त्यान बाधी क्रोध काम काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार हरिभक्त थोर मंडळी ज्यांची या भेटीची अस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्व झाले संगी आजची असणारी जी सेवा आहे ही माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. जयंती निमित्ताने असणारी ठेवलेली सेवा आहे. आपण भाग्याचे आहे, आपलं दैव आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागून आपला जन्म झाला म्हणून आपण दैवाचे आहे. आपण अगोदर जर जन्माला आला असतो जीवनामध्ये आपला काही अर्थ राहिला नसता. महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कीर्तनात सांगावा का? एका जण मला विचारलं म्हणे महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा कीर्तनात विषय सांगावा का? मी अजिबात सांगू नये. कीर्तनात विषय सांगण्यासारखा नाहीत. माझे कीर्तनच राजा शिवाजी महाराजांमुळे आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराज नसतेच तर कीर्तनच करता आले नसते. कीर्तनाला असणारी सुरुवात आणि कीर्तन ऐकण्याचा छंद जर असेल तर एकच राजा असा झाला. कीर्तन ऐकण्याचा छंद ज्या राजाला होता तो राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. तुकाराम महाराजांचं कीर्तन जिथं असेल तिथं राजा कीर्तनात जाऊन बसत होते. कीर्तनात जाऊन बसत होते. अजून एकही राजा कीर्तनात आला नाही. ज्या दिवशी कीर्तनच राजाला आवडत नाही ते नावीला झालाय. त्यामुळे आपलं दुर्दैव महाराज विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अगोदर महाराज ते जगद्गुरु तुकोबाराय साधू कसे होते आणि शिवाजी महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा संबंध कुठे आला त्याच्याबद्दल एक दृष्टांत बघू आणि नंतर चिंतनाला सुरुवात करू. विठाला देऊगाव पुण्यभूमी ठिकाणी असणारा माझ्या तुकोबारायांचा जन्म झाला आणि तुकाराम महाराजाला असणारा महाराज जन्मतापासून असणारा नामाचा छंद होता. छंद या नामाचा घेतलासे महाराजाच्या वाणीने असणारा नामाचा छंद घेतला होता. महाराजाला देवाच्या नावाशिवाय दुसरं काय आवडत नव्हतं आणि आम्हाला देवाचं नाव आवडत नाही. एवढाच फरक आहे. महाराजाचं नावात काही फरक नाही. आम्हाला देवाचं नाव आवडत नाही आणि महाराजाला देवाच्या नावाशिवाय दुसरं काही आवडत नव्हतं. महाराज एका ठिकाणी सांगतात आमचा धंदाच हे होता की देवाचं नामस्मरण करणं. दुसरं आम्हाला काही आवडतच नव्हतं. महाराज आमचा धंदा दिवस असो का रात्र असो आम्ही असणाऱ्या देवाच्या नावाशिवाय दुसरं काही करत नव्हतो. दिन रजनी हाती धंदा हाची धंदा. दिवसा तेच रात्री तेच फक्त गोविंदाचे पवाडे. देवाच्या नावाशिवाय दुसरं काही आवडत नाही म्हणले आम्हाला. बस आपल्याला देवाचं नाव आवडत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज रात्रंदिवस देवाचं चिंतन करायचे. महाराज साधूची संगत काय करते याच्याबद्दल सांगतोय. साधूची संगत काय करते माणसाला काय करते. राजा छत्रपती शिवाजी महाराजाला तुकाराम महाराज संगत का करा वाटले याच्याबद्दल दृष्टांत सांगतो. का करा वाटले. राजा छत्रपती शिवाजी महाराज एका दिवशी देऊगावामध्ये आले. इंद्रायणच्या परिसरामध्ये देऊगावामध्ये
पवित्र भूमी असणारं देवगाव आणि त्या देवगावामध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराज आले. राजा एकटे येत नाही आणि एकटा त्याला राजा म्हणत नाही. महाराजांनी माऊली सांगतात राजा चालते राजा चाले ते वैभव सांगते. तिथं वैभव सांगते का सांगायची गरज आहे का बाकीच्या गोष्टी. राजा म्हणलं की सैन्य असतं. माऊली सुद्धा म्हणतात राव ते कटक सौजन्य ते सैनिक आणि वनी ते दाहक सामर्थ्य की. राजा म्हणलं की सैन्य लागतं. आमच्या राजासोबत असणारं सैन्य होतं, प्रधान होते आणि महाराज असणारे त्या ठिकाणी राजा चालत होते. आणि देऊळगावाच्या परिसरामध्ये राजा आले, इंद्रायणीच्या पवित्र काठीवर राजा आले आणि राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी एका झाडाखाली एका शिळेवर बसले, थांबले. कोणाच्या वेळेस 2 मिनिटं राजा ते थांबल्यानंतर राजाला 2 मिनिटांमध्ये विठ्ठल 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 असा आवाज कानावर पडला. म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी बोलताना पाहिलं कोणीतरी विठ्ठल म्हणते. आवाज दिला, सरदार जी सरकार. कोणी विठ्ठल विठ्ठल म्हणते, ऐकलं तुम्ही? सरदार म्हणले नाही ना, विठ्ठल विठ्ठल कोणी म्हणते मी नाही म्हणलो. 2 मिनिटं राजा थांबल्यानंतर महाराज पुन्हा विठ्ठल विठ्ठल असा आवाज राजाच्या कानावर पडला. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा विचारलं, प्रधानजी जी सरकार. हो विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणलात? नाही राजा मी नाही म्हणलो विठ्ठल विठ्ठल. पुन्हा एका सेकंदाला, अर्ध्या सेकंदाला, एका सेकंदाला, अर्ध्या सेकंदाला, एका मिनिटाला, अर्ध्या मिनिटाला विठ्ठल 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 असा आवाज येत होता. राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणले आपल्या सैन्यातलं कोणी म्हणत नाही, पाठीमागे माणूस दिसत नाही, झाडावर कोणी दिसत नाही आणि विठ्ठल विठ्ठल आवाज येते. नेमकं काय असेल? मला काय भास होत असेल का? मला असं वाटत असेल का? कधी कधी माणसाला भास होते आपल्याला आवाज दिला का म्हणून. पण एकदा होईल, दोनदा होईल. आज बसून 15-20 अर्धा तास झालाय आणि अर्ध्या तासामध्ये सेकंदाला, अर्ध्या सेकंदाला, मिनिटाला, 2 मिनिटाला विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतोय. कोणीतरी म्हणतं, कोणला विचारावं. गावातून एक व्यक्ती जात होते महाराज. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या व्यक्तीला आवाज दिला. गाव आलं, गावातली व्यक्ती पळत आली. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज ऐकला आणि आवाज ऐकल्यानंतर पळत आली आणि पळत आल्याबरोबर त्या व्यक्तीने मुजरा केला. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही असं माझ्या महाराष्ट्रामध्ये एकही घर नाही, एकही माणूस नाही आणि ज्याला राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव माहित नाही किंवा राजा छत्रपती शिवाजी महाराज कसे होते माहित नाही. आणि ते माणूस कोण? ते माणूस नाही महाराज. राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज ऐकला. आवाजामध्ये वजन होतं. महाराजाच्या आवाजामध्ये वजन होतं. आमच्या आवाजामध्ये वजन नाही. महाराज कोणाच असणारा महाराज, कधी असणारे महाराज कोणाला भेले नाही. कारण का त्यांची सेवा खरी होती म्हणून कोणाला भीत नव्हते. आमचं वागणं खरं नाही म्हणून आम्हाला भीती वाटते. ज्याच्या वागण्यामध्ये, आचरणामध्ये असणारे महाराज हे शुद्ध आहेत, ते माणसं कोणाला कधी भीत नाहीत. आणि ज्याचं असणारे कमी जास्त काय आहे आणि ते भेल्याशिवाय राहत नाही. राजाने आवाज दिला गावाला. गावातल्या व्यक्तीने राजाचा आवाज ऐकला आणि गावातली व्यक्ती पळत आली. राजाला मुजरा केला. जी सरकार. राजाला मुजरा करत असते, नियम आहे. राजाला मुजरा करते. मुजरा केला. जी सरकार, जी सरकार. या झाडाखाली बसून मला अर्धा तास झालेत. जी सरकार. हा, या झाडाखाली बसून अर्ध्या तासामध्ये, एका सेकंदाला, 2 सेकंदाला, अर्ध्या मिनिटाला, मिनिटाला विठ्ठल विठ्ठल आवाज येतो. माझ्या सैन्यापैकी कोणी म्हणत नाही. मग कोण म्हणत असेल? कोण म्हणत असेल? त्या व्यक्तीने माझ्या महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडातले शब्द ऐकले आणि त्या व्यक्तीने खाली मान घातली. डोळे पाण्याने भरून आले. व्यक्ती रडत होती. का रडता गावाला? तुम्हाला बाकी काही विचारत नाही. या झाडातून कुठून तरी मला विठ्ठल विठ्ठल बाजूने आवाज येतोय. कोण म्हणत असेल? कोणी तर दिसत नाही, झाडावर दिसत नाही, भोवताल कोणी दिसत नाही. कोण म्हणत असेल? व्यक्ती रडू लागली. रडू नका, तुम्हाला मी काही म्हणत नाही. कोण म्हणते त्याचं नाव सांगा, मी त्याला दंड करणार नाही. विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो, कोण म्हणते सांगा. ती व्यक्ती जोरात रडत होती, खाली मान घातली आणि ती व्यक्ती सांगत होती, राजे तुम्ही ज्या शिळेवर बसलात महाराज, त्याला शिळं म्हणतात. जिथं देव महात्मा दगड मंदिराला लावली जाते त्याला शिळं म्हणतात. जे असणारं महाराज दुसरीकडे लावलं जातं त्याला दगड म्हणतात. महाराज दुसरी वापरला जातो त्याला गोटा म्हणतात. एकच प्रकार आहे पण त्याचे प्रकार बदलतात. लक्षात राहू, त्याचा प्रकार बदलतात. 2 मिनिटात सांगतो. एकदा भजन करा. विठाला विठाला
बदलतं. 2 मिनिटात सांगतो. संगत बदलल्याबरोबर नाव बदलतं. 4 घोड्याला दोरी एकच बांधायची नाही, का हातात धरायची. त्या दोरीला काय म्हणतात? 4 घोड्याला दोरी बांधायची नाही, का हातात धरायची. 4 घोड्याला बांधलेली एकच दोरी 4 घोड्याला बांधली, त्याला वाघ दोरी म्हणतात. दोरी एकच 4 घोड्याला बांधली, तीच दोरी सोडली एका घोड्याला बांधली, तिला लगाम म्हणतात. तिला काय म्हणतात? दोरी एकच. आता लक्षात राहू द्या, माणसाची संगत कशी करावी लक्षात. ती दोरी आहे, 4 घोड्याला बांधली, त्याला बाग दोरी म्हणतात. ती दोरी सोडून एका घोड्याला बांधली, त्याला लगाम म्हणतात. ती दोरी सोडली 2 बैलाला बांधली, त्याला कासरा म्हणतात. बरोबर ना? ती दोरी सोडली एका गायला बांधली, तिला काढी म्हणतात. ती दोरी सोडली एका म्हशीला बांधली, त्याला चराट म्हणतात. काय म्हणतात? तीच दोरी आहे, म्हशीला बांधली, त्याला चराट म्हणतात. ती दोरी सोडली गाढवाच्या पायाला बांधली, त्याला कळवा म्हणतात. लक्षात राहू, कळवा म्हणतात. दोरी म्हणजे नरदेव. हे नरदेव आपल्याला कुठं बांधायचा? संतांच्या सानिध्यात बांधला गेला. अरे मला त्याला संत रज म्हणतात, त्याला साधू म्हणतात. लक्षात राहू द्यायचा. हेच असणारा देवाचे असणारे बरं का संगतीमध्ये बांधला गेला, त्याला वारकरी म्हणतात. त्याला वारकरी म्हणतात. हे संसाराला बांधला गेला, यालाच कळवा म्हणतात, यालाच गाढवा म्हणतात. मी म्हणत नाही. महाराज म्हणले कार्य दास वशी संसाराचा सागर. महाराज कारण का यालाच म्हणतात, म्हणून ती दगड आहे, त्याला दगड म्हणतात. ज्याच्यावर संत बसले त्याला शिळा म्हणतात. देव ज्याच्यावर बसले त्याला शिळा म्हणतात. महाराज त्याच्यावर त्या शिळेवर बसलात म्हणे. हो, या शिळेवर माझे जगद्गुरु तुकाराम महाराज बसतात आणि 4-4 तास चिंतन करतात. या झाडाखाली बसतात आणि झाडाला माझ्या महाराजांची संगत लागली म्हणून पानाला पानं घासले की झाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येते. आम्ही बरेच दिवस झाले राजे ऐकतो. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी गावातल्या व्यक्तीच्या मुखातून ती कथा ऐकली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचं नाव ऐकलं आणि डोळे पाण्याने भरून आले, रडायला. अरे ज्या साधूच्या सानिध्यामध्ये झाडाचे पानं विठ्ठल विठ्ठल म्हणतात, गावाला मला तो साधू दाखवाल, मला साधू दाखवाल. का नाही दाखवाल? दाखवतो ना. चला महाराज. गावातली व्यक्ती पुढे जाऊ लागले आणि माझे राजा छत्रपती शिवाजी महाराज पाठीमागे जाऊ लागले. माझे राजा छत्रपती शिवाजी महाराज तिघाच्या पाठीमागे गेले, कोणाच्याही गेले नाही. आम्ही कोणाच्याही मागे जातो, कोणाच्याही मागे जातो. कोणाचा विचार करत नाही, कोण कसा विचार करत नाही, कोणाच्याही पाठीमागे जातो. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज तिघाच्या पाठीमागे गेले. त्याच्यामध्ये पहिली व्यक्ती ती गावातली देवगावातले मला जगद्गुरु तुकाराम महाराजाचं घर दाखवणार, ज्याच्या सानिध्यामध्ये झाडाचे पानं विठ्ठल विठ्ठल म्हणतात, अशा साधूचं घर मला पाहायला मिळणार आहे. महाराज पाठीमागे गेले, गावाच्या जवळ गेले ती व्यक्ती आणि लांबून दाखवलं इंद्रायणीच्या काठेवर. हे असणारं साधूचं घर आहे, याला तुकाराम महाराजाचं घर म्हणतात. इथं तुकाराम महाराज राहतात. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी लांबून घर पाहिलं, खाली मान घातली आणि डोळे पाण्याने भरून आले. डोळे पाण्याने वापस निघाले. गावातल्या व्यक्तीने सांगितलं, राजे हो महाराज मध्ये आहेत. गावातली व्यक्ती सांगत असताना राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी गावाला सांगितलं, गावाला मी कधीतरी येईल, आता येत नाही. मी घर पाहिले, येतो वापस जातो. आणि महाराज आमचे गडावर वापस आले. महाराज ज्या दिवशी तुकाराम महाराजाच्या जीवनातली ती गरिबी पाहिले, माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांची डोळे पाण्याने भरून आले. अरे अरे, झाडाच्या सानिध्यात बसल्यानंतर त्या शिळेवर बसावं आणि झाडाच्या पानाला झाडाला संगत लागावे आणि झाडाचे पानं पानाला घासल्यानंतर विठ्ठल विठ्ठल म्हणावं. एवढं सामर्थ्य त्या साधू मध्ये आहे आणि त्या साधूच्या जीवनामध्ये एवढी मोठी गरिबी आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराज रडत होते. कोणाची जीवनाची गरिबी? माझ्या प्रजेच्या जीवनातली, माझ्या साधूच्या जीवनातली. माझ्या देशातले साधू, माझ्या राज्यातले साधू जर एवढे गरीब असते, ज्याच्या सानिध्यात झाडाचे पानं विठ्ठल विठ्ठल म्हणतात आणि त्या साधूच्या जीवनामध्ये एवढी गरिबी असं, तर मला राजा होऊन काय करायचे? राजाला दुःख वाटलं आणि माझे राजा तिथे रडत होते. असा एकच राजा झाला, एकच राजा इथे
जन्माला एकच असा राजा झाला महाराज, त्याला राजा रयतेचा म्हणतात. साधूच्या जीवनातली गरिबी पाहिल्यानंतर रडत होता ते एकच राजा होऊन गेले माझे छत्रपती शिवाजी महाराज. अजून दुसरा झाला नाही, ज्या दिवशी झाला त्याचं नाव घे. उगीच्या उगी कोणाचं नाव कीर्तनात नाही घे, आणि कोणाचं नाव कीर्तनात घेत जाऊ नये. एखाद्याने 100 रुपये दिले तर आम्ही त्याचं नाव घेतो, पण लई चांगला म्हणजे मला 100 रुपये जास्त देते म्हणजे बघ, कोणाचं नाव कीर्तनात घेत जाऊ नका. कीर्तनात नाव घ्यावं तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा. असा एकच राजा होऊन गेला जीवनामध्ये की साधूच्या जीवनातली गरिबी पाहिल्यानंतर रडत होता साधूच्या जीवनात. आता हे तीर्थयात्रा तीर्थावरले देव सुद्धा लुटायला निघाले. बघू त्या म्हणले यायचं काय काय ते. आता यायचं काही सांगत नाही महाराज, त्या राजाचं वर्णन सांगते. माझ्या छत्रपती शिवाजी महाराज गडावर आले आणि साधूच्या जीवनातली गरिबी पाहिल्यानंतर टप 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 डोळ्यातून थेंब गळत होते पाण्यात. राजा छत्रपती शिवाजी महाराज रडत होते. 2-3 दिवस झालं अन्नाला स्पर्श केला नाही, पाणी पिलं नाही. सरदाराने पाहिलं, विचारलं, राजे का रडता? 3 दिवस झालं का रडता? हे त्या साधूच्या जीवनातली गरिबी पाहिले. त्या साधूच्या सानिध्यात झाडाचे पानं विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आज ते साधू इतका गरीब आहे, मला वाटलं नाही साधू इतका गरीब आहे. मग तो श्रीमंत झाला पाहिजे. राजे रडून चालणार नाही, काहीतरी द्यावं लागल. 36 किलो सोन्याचे बिस्किट दिले. किती? 36 किलो सोन्याचे बिस्किट दिले. एक सोन्याचं बिस्किट 10 तोळ्याचं असते. पण किती तोळ्याचं मला नाही माहिती अजून. 10 तोळ्याचं असतं. कोणाच्या इथे असलं तर वरी हात करू नका, नसलेला ताप. एका गावात विचारलं सोन्याचं बिस्किट केवढ्याचं असते, मला 10 तोळ्याचं असते. कोणाच्या घरी एका त्यानं वरी हात केला, संध्याकाळी चोराने झप केला. नसलेला ताप जेवायला वरी करी जाऊ नका हात. महाराज 10 तोळ्याचं एक बिस्किट असे 36 किलो सोन्याचे बिस्किट पाठवले. राजा छत्रपती शिवाजी महाराज त्याला स्पर्श केला नाही, वापस केले. राजा नाराज झाले, राजा रडत होते. अरे साधूला कसं श्रीमंत करावं? सोन्याचे 36 किलो सोन्याचे बिस्किट पाठवून राजा साधू घेत नाहीत. आता साधू श्रीमंत करा झाला पाहिजे. राजा रडत होते. 5 दिवस अन्न पाण्याला स्पर्श केला नाही. 5 दिवस. काही जणांनी सांगितलं राजे जेवण करावं लागतं. नाही म्हणे, जोपर्यंत साधू समाधान होणार नाही, साधूच्या जीवनामध्ये आनंद वाटणार नाही आणि साधू सुखी दिसणार नाही, तोपर्यंत मी अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. मरण पण ते अन्न पाण्याला स्पर्श करणार नाही. 5 दिवस अन्न पाण्याचा त्याग केल्यानंतर काही सरदार पळत गेले आणि महाराज आई साहेबाला सांगितलं, आई साहेब, जिजामाता, का रे का पळत आलात? काय झाले? काय संकट आहे राज्यावर? राज्यावर संकट नाही, राजावर संकट आहे. राज्यावर संकट नाही आपल्या, आज राजावर संकट आहे. काय संकट आहे राजावर? काय संकट आहे? आज 5 दिवस झाले राजांनी अन्न पाण्याला स्पर्श केला नाही. आईचे डोळे पाण्याने भरून आले. आपलं लेकरू 5 दिवस झालं जेवलं नाही. 5 दिवस. अरे सगळ्यात जास्त आईला आवडत असेल तर लेकरू जेवलेलं. पुन्हा लक्षात राहते जा. आपल्या घरामध्ये एकच व्यक्ती असे आहे, आपण यात्रेहून गावाहून कुठून जरी आलो तर बाकीचे सगळेजण काय आणले विचारतील. पण आपल्या घरातली एक व्यक्ती असे महाराज, आपण गावाला गेल्यानंतर जवळ येते आणि जवळ आला पहिला प्रश्न विचारते, बाळा जेवलास का? आणि जेवलात काय विचारते, तिला आई म्हणतात. लक्षात द्या. ती माझ्यासाठी काय आणले म्हणणार नाही, काय घेऊन आला म्हणणार नाही, इतके दिवस राहिला होता रे मला काय घेऊन आलास का असं कधी म्हणणार नाही. पण आर्याला पहिला प्रश्न विचारणार, 5-7 दिवस झालं गावाला गेला होता रे, जेवण कधी झाले? आई सकाळी झाले. आता जेव रे, आता जेव. तिला आई म्हणतात. राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द ऐकले आणि आईचे डोळे पाण्याने भरून आले. माझं लेकरू 5 दिवस झालं जेवलं नाही, काय झालं असं? आई जवळ आल्या, राजाला आवाज दिला. राजा छत्रपती शिवाजी महाराज कोणाला भीत नव्हते, पण आईला भीत होते. आम्ही कोण नाही भेटतो, आईला भेट नाही. इतकाच फरक आहे. महाराजांचा आपल्याला जास्त फरक थोडाच आहे. महाराज कोणालाच भेट नव्हते, फक्त आईला भेट होते. आम्ही कोणालाही भेटतो, ते पुढचं तुम्ही म्हणी जा, कशाला म्हणून पुढचं तुम्ही म्हणी जा, भेट नाही. एवढाच फरक होता महाराज. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचा आवाज ऐकला. राजे उठले ताडकन. आपले मातोश्री आल्या. राजे पळत आले आणि मातोश्रीला मुजरा केला. महाराज सांगतात, आईनं आवाज दिला आणि आपण त्याला उत्तर नाही दिलं. पुढच्या जन्मामध्ये काय होतं म्हणजे मी म्हणलं नाही. माता माऊली पाजारी उत्तर नाही दिलं. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागता.
बहिरा झालो नरदे येता एका जनार्दनी स्मरे. आता महाराज आईनं आवाज दिल्यानंतर उत्तर देत नाही, वळत आले, मुजरा केला आईला, दर्शन घेतलं. जी माता. राजे काय ऐकते मी? काय ऐकताय? 5 दिवस झालं जेवला नाहीत म्हणे. राजा खोटं बोलत नव्हते आई पुढे, आम्ही खरं बोलत नाही. राजाने खालीमान घातली, बोलत नव्हते. राजे काय ऐकते मी? 5 दिवस झालं जेवला नाहीत? हो मातोश्री. काय संकट आहे आपल्या राज्यावर मला सांगा. राजे म्हणले आपल्या राज्यावर संकट नाही, आपल्या राज्यातले जे काय राज्य चालवणारे करते, राज्य करते, अरे जे काय असणार धर्म टिकून ठेवतात, अशा धर्मावर संकट आले. धर्मावर संकट आल्यावर राजाच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब गळत होते. आपल्या धर्मावर संकट आले. अरे धर्म चालवणारे जे आपल्या राज्यामध्ये साधू आहेत, आणि त्या साधूवर संकट आले. साधूच्या जीवनामध्ये गरिबी पाहिली, एका साधूची झोपडपट्टी पाहिली, त्या साधूचं घर पाहिलं, घरातून पाहिलं चांदण्या मोजता येत होत्या, 8-8 दिवस चूल पेटत नाही, असा साधू मी डोळ्यानं पाहिलाय आपल्या राज्यामध्ये आहे. म्हणून त्याचं रडू येते. साधू जर उपाशी असेल तर मी कशाला जेवण करू माय आई? म्हणून जेवण करत नाही ग, म्हणून जेवण करत नाही. आईनं जवळ धरलं राजा छत्रपती शिवाजी महाराजाला. राजा छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यातून पाण्याचे थेंब होत होते, आपल्या पदराने पुसले. आईच्या पदरामध्ये मोठी शक्ती असते. आपल्याला नजर लागली तर आईचा पदर आईनं पदराखाली धरलं, डोळे पुसले. शिवबा शिव मातोश्री, अरे साधूची गरिबी रडल्यानं संपत नसते रे, काय देऊन टाकावं साधूला. राजा छत्रपती शिवाजी महाराजाचे डोळे पाण्याने भरून आले. आई साहेबाच्या पायावर डोकं ठेवलं. राजा छत्रपती शिवाजी महाराज रडत होते. आई हा शिवबा, आपल्या राज्यात काही नाही का रे ते साधूला द्यायला? हे दिलं असतं ग, न द्यायला काय झालं, न द्यायला काय झालं, मला काय करायचं या संपत्तीला? पण ते साधू घेत नाही ग, घेत नाही. आई मी तुला काय सांगू, 36 किलो सोन्याचे बिस्किट त्या साधूच्या घरी पाठवले आई, आणि त्या साधूनी जशाला तशी वापस केले. आम्ही याला शीत नाहीत, आम्हाला हे मातीसारखे आहेत म्हणले, आम्हाला मातीसारखे. सोने रुपया मृतिके समान के समान माणिक पाषाण खडे जैसे. हे आम्हाला पाहिजे नाही, वापस केले. मातोश्री हे साधूने वापस केले. आता काय साधूला देवाचा विचार पडते म्हणून रडू येते. आई साहेब हुशार होते महाराज. जिजाऊ मातेसारखी हुशार दुसरी स्त्री जगामध्ये जन्मली नाही. जगामध्ये दुसरी जन्मलीच नाही. 22 स्त्रियाचं सुंदरपणामध्ये वर्णन केलंय, आणि चातुर्यामध्ये आपल्या शास्त्रामध्ये 16 स्त्रियाचं वर्णन केलंय. 16 स्त्रियापैकी आपल्या महाराष्ट्रातल्या 4 होत्या, आणि त्यापैकी नंबर 1 ची आमच्या आईसाहेब होत्या. इतके चातुर होते, इतक्या हुशार होत्या महाराज. आईसाहेबासारखं हुशारत्व नाही. कीर्तनात नंतर पुढच्या चरणामध्ये बघू आईसाहेब किती हुशार होत्या. आता पुढच्या चरणात, पहिल्या असणारे चरण झाल्यानंतर दुसऱ्या चरणात बघू आईसाहेबाची बुद्धी किती तीक्ष्ण होती, किती हुशार होत्या. आणि म्हणून राजा छत्रपती शिवाजी महाराज का जन्म शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ लक्षात माझ्या जिजाऊची पंढरी कशी आली माझ्या जिजाऊची पंढरी कशी आली
आईसाहेबाची पुण्य आहे महाराज, पुण्य आहे. हे तू असणारा सगळ्याच्या बापाचा बाप माझ्या आईसाहेबाच्या पुण्यामुळे जन्माला आला. आईसाहेबानं सांगितलं जेव्हा ठीक आहे, अरे साधू पैसा घेत नाही माहित आहे म्हणे. हो वापस केले 36 किलो सोन्याचे बिस्किट म्हणे, वापस केले आईसाहेब. थांब 2 मिनिट, एक नारळ घेऊन ये. नारळ शिवाजी महाराजांनी नारळ नाही. आईसाहेब काय करता नारळाला? पाण्याचं नारळ आणलाय. ते पाण्याचं नारळ आणलं, आईसाहेबांनी कोरलं, सोडलं नाही, कोरलं. आणि कोरल्यानंतर मधलं पाणी काढून टाकलं. शिवाजी महाराज पाहत होते, आईसाहेब काय करता? काही नाही शिवबा, तुला माहित नाही, थांब 2 मिनिटं. 36 हिरे घेऊन ये. 36 हिरे आणले. हिरा पाहिला का? नाही पाहिला, शपथ नाही पाहिला. हिरे पाहिले सांच्या पाहिले, त्याचे बरेच पाहिले. हिरा नाही पाहिला, अजून नाही पाहिला, पण सांच्या पारी पाय टेकत नाही असे हिरे बरेच पाहिले. महाराज कुठे चालले? मसनात चालले. हिरा पहा, हिरे पाहू नका, हिरा पहा. 36 हिरे आणले महाराज, 36 हिरे. आणि ते 36 हिरे त्या नारळामध्ये घातले. नारळात छिद्र ओढून टाकलं. शिवा महाराज नारळ घेत असते रे, नेऊन दे नारळ, नेऊन दे नारळ. 2-4 सरदार सोबत घेतले. राजा छत्रपती शिवाजी महाराज देऊळगावामध्ये आले. तुकाराम महाराजांनी पाहिले, राजे आले. तुकाराम महाराज पुढे आले आणि तुकाराम महाराजाला पाहिल्या साष्टांग दंडवत माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज. राजे उठा ना, नका पाया पडू. राजे उठा. राजा उठून उभे टाकले. महाराज काही नाही, तुमच्या जीवनातली गरिबी पाहिले आणि जे असणार तुम्हाला नारळ आणले, नारळ घेता का? राजाने माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी नारळ देत असताना माझ्या तुकोबरायांनी ओळखलं नारळामध्ये काय आहे ते. त्याला न सांगता कळत होतं. पाहिल्या ओळखलं. नारळ घेता का? तेव्हापासून नारळाची सवय महाराजाला द्यायला. त्याच्या खाली पाकिट आहे, महाराज त्याच्या खाली लावून पाकिट, त्याच्या खाली लावून. पण तेव्हापासून नाही प्रथा आहे की नारळाच्या खाली पाकिट, बरोबर? तेव्हापासून प्रथा सुरुवात झाली. महाराजाला नारळ द्यायचं, नारळाच्या खाली पाकिट द्यायचं. पाकिटाच्या खाली लावून पाहते त्याला काय महाराज म्हणायचं मला माहित नाही. आता पुढचं तुमचं ते बघून घेतला. आमची त्याच्या खालची तयारी चालू आहे, त्याच्या खालची तयारी. महाराज काय म्हणू लागलो? अहो ते नारळ हातामध्ये घेतलं. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, महाराज एवढं नारळ घ्या, एवढा स्वीकार करा. नारळ घ्यायला प्रसाद म्हणतात, नारळ घ्या. तुकाराम महाराजांनी पाहिलं नारळाकडे. काय दृष्टी होती माझ्या तुकोबाऱ्यांची, काय शक्ती होती दृष्टीमध्ये. महाराज आमच्या तुकाराम महाराजांनी एखाद्या लोखंडाकडे जरी पाहिलं, असं लोखंडाकडे त्या लोखंडाचं सोनं होत होतं. नुसतं पाहिल्यानंतर आम्ही सोन्याकडे जरी पाहिलं, आता तुम्ही सांगायचं अरे आम्ही सोन्याकडे जरी पाहिलं तर सोन्याचं लोखंड व्हायले तरी म्हणला पांढऱ्याचा महाराज. अरे म्हणलं बस महाराज, एवढी शक्ती माझ्या तुकोबारामध्ये होती. दृष्टांत आहे तुकाराम महाराजाचा. महाराज त्या एक असणार मुलीचं लग्न होतं, लग्नासाठी मागायला गेला. ते म्हणजे जा घिसडी दादा बसे, तुला काय ते त्याने धावपट्टा दिला होता. आणि या धावपट्ट्याकडे नुसतं पाहिल्या त्या धावपट्ट्याचं सोनं झालं. ही नजरेमधली ताकद माझ्या तुकोबारायचे होते. महाराजाला त्यातले का हिरे कळणार नाही का? महाराजांनी का टाळ करायला सांगितलं, उठबाळ. आणि काय झालं? नारळ देवाला फोड. नारळ देवाला फोडतात ना आमचे महाराज. ही काय घेत तर ते काय मला माहित नाही अजून काय काय होतं ते. आलेले नारळ पण विकायला आलेला. नारळ पुरण केल्यावर काय काय पुरतं कोणाला माहित आहे. महाराज ते नारळ देवाला फोडून टाक. आणि ते तुळशी जवळ नारळ फोडलं. 36 हिरे खाली पडले. 36 हिरे. तुकाराम महाराजांनी सांगितलं, राजे एकदा 36 किलो सोन्याचे बिस्किट पाठवले, आता हे 36 हिरे घालून दिले. तुम्हाला आमचं वजन बरं वाटत नाही का? आम्ही काय वजन करायला याची काय परीक्षा घेता का? जगद्गुरु तुकाराम महाराजांचे शब्द ऐकल्यानंतर राजा छत्रपती शिवाजी महाराज रडत होते. महाराज तुमची परीक्षा घेत नाही हो. तुमचा असणारा अधिकार पाहिला. झाडाच्या सानिध्यात बसल्यावर झाडाचे पानं विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आणि तुमच्या संसारातली गरिबी पाहिली. आणि या गरिबी असणारी जावी, जगाचं कल्याण करावं, धर्माचं पालन करावं, यासाठी तुम्ही मुक्त राहावे. संसाराचं ओझं तुमच्यावर नसावं, तुमचा संसार सुखी असावा, तुम्ही आनंदी दिसावे. मी याच्यासाठी करतो. मी तुमची असणारी परीक्षा घेत नाही. तुम्ही माझे गुरु आहात, मी तुमची परीक्षा घेत नाही. तुम्ही सुखी असावे आणि तुम्ही आनंदी असावे यासाठी करतो. माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, राजे आम्ही आनंदी दिसा वाटते.
म्हटलं राजा आम्ही सुखी राहा वाटतं का, सुखी दिसा वाटतं का, आनंदी दिसा वाटतं का? हो ना महाराज तुम्ही सुखी राहा आनंदी दिसा वाटतं, जेणे आम्ही सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही असणार तोंडाने फक्त देवाचं नामस्मरण करा. अहो अजून तुम्हाला आम्ही आनंदी राहा वाटतं का, तुम्ही गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. कंठी मिळवा तुळशी मिरवा, मिरवा म्हणजे घाला. आणि व्रत करा एकादशी, एकादशी घरी जा आणि गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला. कोणला सांगितलं? म्हणला शिवाजी महाराज का माळ नव्हती का? माळ होती महाराज. आपल्यासाठी सांगितलंय, आपल्यासाठी सांगितलंय. लक्षात राहू दे. जाऊ विठाला आपल्यासाठी सांगितलंय, मावळ्यासाठी सांगितलंय. छत्रपतीच्या काम करा जरा. छत्रपतीच्या सुरमर्दा. अरे छत्रपतीचे आपण असणारे मर्द आहेत, मावळे आहेत. छत्रपतीची मावळे आहेत. आपल्यासाठी सांगितलं. गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला आणि एकादशी सारखं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी व्रत करा एकादशी सांगितलं. विज्ञान पण सांगते, लक्षात राहू द्यायचा. आता तुम्ही असणार टाका मोबाईलवर. 15 दिवसाला एक दिवस तरी एकादशी व्रत केली. एकादशी त्याला म्हणते. दुपट खासी तिचं नाव एकादशी आहे. एकादशी त्याला म्हणते. महाराज 12-24 तास पाणी सुद्धा प्यायचं नाही. पाणी पिलं तर चालेल कस तरी, पण 24 तास काहीच खाली त्याला एकादशी म्हणतात. 24 तास जर पाणी सुद्धा पिलं नाही, 24 तास पाणी जरी पिलं नाही तर 15 दिवसामध्ये 24 तास जर महाराज जर उपाशी असेल ना, त्याला कॅन्सर सारखी बिमारी होत नाही. पुन्हा लक्षात कॅन्सर बघा तुम्ही टाकून. एकादशी म्हणजे काय तेवढी सोपी थोडी उभी सांगितली असं वाटलं नाही. त्याचे कारण आहे. आता तुम्ही बघा, ज्याला कॅन्सर झालंय ना त्याला 24 तास दवाखान्यात उपाशी ठेवतात. कॅन्सरचे जंतू मरून जातात. कॅन्सर होत नाही त्या माणसाला. 24 तास उपाशी 15 दिवसाला एक राहतं. मग एकादशी सारखं व्रत करा. तुळशीची माळ गळ्यात घाला. अरे तुळशीची माळ गळ्यात असेल आणि त्याच्यावर पाणी जर रोज पडत असेल, तुळशीची असावं. आता काही माळी तुळशीच्याच नाही, त्याला काही काही माळी असे आहेत महाराज त्या दोन्हीकडे चालत्या. ते मला माहित नाही. असली तुळशीची माळ गळ्यात आहे आणि त्याच्यावर जर पाणी पडत असेल तर हृदय विकाराची बिमारी होत नाही. ही ताकद तुळशीमध्ये आहे. तुळशीची माळ घाला आणि एकादशी सारखं व्रत करा. ही गोष्ट सांगितली महाराज. ते धर्माचं पालन करा. त्या अभंगाच्या पहिल्या चरणात
करणे पाखंड खंडन. धर्माचं पालन करायचं आणि पाखंडी लोकांचं खंडन करायचं. पाखंड काय काम करायचं महाराज? बीज वाढवावे नाम. महाराज आपलं असणारं नाव वाढवायचं, आपल्या कुळाचं, आपल्या धर्माचं, आपल्या असणाऱ्या देवाचं, आपल्या आई वडिलाचं नाव वाढवायचं. नाव आपल्या आई वडिलाचं नाव वाढवायलो का आपण कमी करायलो? कमी करायलो. आणि आपल्या राजाचं नाव आपण वाढवायलो का कमी करायलो? कमी करायलो. वाढवणं झालो महाराज, कमी. पण दृष्टांत सांगितला होता. एक सुंदर अशी मुलगी एकच आई वडिलाच्या रागारागा निघाले. शेरला राहणारे महाराज मुंबईला असणारे, पुण्याहून मुंबईला निघाले आणि मुंबईला जात असताना तिची गाडी बिघडली. काय बिघडली? गाडी बिघडली. गाडी अशी जीप बिघडली. आणि त्या माझी जीप बिघडल्यानंतर दो पाऊस पडायला आहे, जिकडून थंडगार हवा सुटली आणि जंगलामध्ये जीप बिघडली, ती गाडी बिघडली कार. आणि बिघडल्यानंतर ती खाली उतरली. होताल कोणी असेल का? माझी कार दुरुस्त करून देईल का? तिला डका मारल का? तिला चालू करून देईल का? पाहिलं ते का झोपडीमध्ये कोणतरी शेकू लागलं, शेकोटी करून. तिने विचार केला तिथपर्यंत जावं, कोणी जर तिथं माणसं असतील त्याला बोलवावं, त्यांचा आधार घ्यावा आणि आपली गाडी चालू करावी. ती महाराज स्त्री खाली उतरली, ती मुलगी खाली उतरली आणि त्या झोपडीमध्ये गेली. त्या झोपडीमध्ये एक पुरुष शकत होता, एक मुलगा होता, तरुण अवस्थेमध्ये शकत होता. आणि हिनं पाहिलं आता हे एकलाच आहे, रात्रीची वेळ आहे, रात्री 12 वाजलेले आहे, एकला शकत आहे. मग आपण मध्ये जाऊन काय करणार? मी मुलगी आहे, तो मुलगा आहे, आता आपलं कसं काय होणार? वापस फिरली आणि मनात विचार केला, पुन्हा एकदा पाहावं म्हणले. तिनं झोपडी डोकून पाहिलं आणि झोपडीमध्ये सरळ गेली. मध्ये गेल्यानंतर त्यानं पाहिलं कोण आहे? माझी गाडी बिघडली म्हणजे मी पावसानं सगळी भिजले आणि मला असणार थोडंसं शेकू द्या आणि माझी गाडी सुरू करून देता का? आणि ती तिला शेकू लागला, ते जाऊन बसली. ते थोडा बाजूला सरकला. 10-5 मिनिटं पाहिलं, ती मुलगी महाराज निवांत अशी शकत होती. त्यानं इकडं पाहिलं, पुन्हा मुलीकडे पाहिलं, पुन्हा ती शकत होती. मनामध्ये अजिबात घाबरत नव्हती. त्याच्या मनामध्ये विचार पडला, रात्रीची वेळ आहे, मी तरुण अवस्थेमध्ये आहे, मुलगी पण तारुण्य अवस्थेमध्ये आहे, रात्रीची वेळ आहे, आम्ही दोघंच एकटे आहे आणि तरी पण इतकी असणार निशंकपणे मुलगी शकते, काय कारण असेल? त्यानं विचारलं, तुम्हाला भीती वाटत नाही का? म्हणजे कशाची भीती वाटल? अहो मी एकटाच आहे, तुम्ही पण एकटेच आहे आणि इथं असणारे तुम्ही निशंकपणे माझ्या झोपडीत राहता, तुम्हाला भीती वाटत नाही का? ती म्हणजे वाटत होती, पण आता वाटत नाही. का वाटत नाही? मला सुरुवातीला भीती वाटली होती, मी झोपडीत येत नव्हते, पण झोपडी डोकावून पाहिलं तर माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो होता. मी विचार केला मनामध्ये, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचा मावळा आहे आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या मावळ्याच्या मनामध्ये वाईट असणारी बुद्धी कधी येणार नाही. म्हणून मी केला आणि या झोपडीमध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाकडे पाहून ज्यांचा फोटो तुम्ही पूजा करता, तुमच्या नजरेमध्ये कधी पाप येणार नाही, परिस्थिती तुम्हाला आई बहिणीसारखी वाटल्याशिवाय राहणार नाही. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये एवढी मोठी शक्ती आहे आणि त्याच्या फोटोचं पूजन करणारे सुद्धा तसेच असले पाहिजे असं माझ्यात मनामध्ये आले. म्हणून मध्ये आले ही ताकद माझ्या राजा छत्रपती वाघाच्या जातीची पोळा वाघासारखी जयंती असणारी छाती महाराज माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. शिवाजी महाराज आपण शिवाजी महाराजांची मावळे आहेत. परिस्थिती आई बहिणी सारख्या वाटल्या पाहिजे. काम संपलं महाराज, काम संपलं, नका काही करू, काय होत नाही आपल्याच्यानं, नका काही करू. म्हणून तर महाराज छत्रपती शिवाजी महाराज अजून एकदा यावं असं येतोय. अजून एकदा राजे तुम्ही पुन्हा या. कशाला या पुन्हा? आता राहिलेलं काम आपण करा. माझ्या राजाचा फोटो पुढे ठेवा आणि माझ्या राजाचा फोटो पुढे ठेवू नका.
काय राजा छत्रपती शिवाजी महाराज कल्याणच्या सुभेदाराची सून एका सरदाराने उचलून आणले. कल्याणच्या सुभेदाराची सून एका सरदाराने उचलून आणले. पौर्णिमेचा दिवस होता महाराज आणि पौर्णिमेच्या दिवशी राजा छत्रपती शिवाजी महाराज कुठेतरी बाहेर गेले होते आणि त्यावेळेस एका किल्ल्यामध्ये आणून दिले, एका घरामध्ये ठेवलं आणि सगळे सरदार झोपी गेले आणि तो सरदार जागे होता. माझे राजा छत्रपती शिवाजी महाराज 11:30 वाजता घोड्यावर बसून वापस आले. टाक 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 अशा घोड्याच्या टापा वाजत होत्या. बाकीचे सरदार झोपले होते. माझा राजा ग शुभ राजा ग बसला भारावरी, शुभ राजा ग माझ्या राजा बसला घोड्यावर बसले. टाक 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 घोड्यावर बसणं इतकं सोपं नाही म्हणून पहिले नवरदेव कशावर बसत होते? कोण? पहिले नवरदेव घोड्यावर बसत होते. आता आधी घोड्यावर बसली असायची म्हणून घोड्यावर बसत. पहिले नवरदेव घोड्यावर बसत होते. राजा छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले. घोड्यासारखा इमानदार प्राणी नाही. घोड्यावरला माणूस खाली पडा, घोड्यावरला मालक खाली पडा, घोडा त्याला सोडून जात नाही. कोण? घोड्यावरला जर मालक खाली पडला, घोडा त्याला सोडून जात नाही. गाढवावरला जर खाली पडलं, 7 पुढे सरकते, माग परतून येते, 5-50 लाथा घालते आणि पुन्हा पडून जाते. एवढी जात इमानदार असते. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले आणि 11:30 वाजता टक 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 असे घोडे पळत आले आणि त्या लोकांनी घोडे धरले आणि तबेल्यामध्ये घोडा नेऊन बांधला. एक सरदार हात जोडून उभा होता. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं, विचारलं, सरदार झोपले नाहीत? नाही सरकार. का झोपले नाहीत? सरकार तुमच्यासाठी एक वस्तू आणली, भेट द्यायची. उद्या घेऊ म्हणले. आता मी कंटाळा आलाय, उद्या घेऊ. नाही म्हणले, आज पैसा उद्या देता येत नाही. वाटलं काहीतरी आणलं असेल. महाराजच्या घरामध्ये देऊन दाखवलं. पौर्णिमेचं चांदणं होतं आणि ती असणारी आईसाहेब घरामध्ये होता. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं, काय वस्तू आहे आणा ना? नाही ना म्हणे, घरात जाऊन पहा. घरात जाऊन तुम्ही एकट्यानं पहा. राजा म्हणले, एकट्यानं पाहिजे? जिरे टोप आणला असेल, काहीतरी आणलं असेल, काहीतरी काय माहित राजाला काय आणलं. राजा त्या घरामध्ये गेले महाराज. तर एक स्त्री रडत होती सुंदर. राजाने आवाज दिला, आपण कोण आहेत? बोलत नव्हती, रडत होती. कोण आहेत आपण? जोरात आवाज दिला. रडत होती, खाली मान घालून रडत होती. कोण आहेत आपण? सांगितलं, मी असणारी कल्याणच्या सुभेदाराची सून आहे. का आला तिथं? तुमच्या सरदाराने आणलंय. तुमच्या सरदाराने. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी कानामध्ये बोट घातले. राजा छत्रपती शिवाजी महाराज बाहेर आले. ती दाराची साखळी लावून घेतली. राजा छत्रपती शिवाजी महाराज रडत होते. काही सरदार पळत आले. राजे का रडता? राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतले आणि ढाल्यावर हाणले. हल्ल्या बराबर कट 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 असा आवाज आला. मावळे पळत आले. राजे हर 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 महादेव शिवाजी. वा असा कट 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 आवाज आला. पळत आले. मावळे जागे झाले. राजे कुठं स्वारी करायची? काय संकट आहे राजे? का तलवार वाजवली राजे? काय संकट आहे? काय संकट आहे? पळत आले. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली मान घातली. डोळ्यातून पाण्याचे थेंब पडत होते. आलेल्या मावळ्याने विचारलं, राजे काय संकट आहे? अरे संकट नाही, मोठं संकट आहे. काय झालं? माझ्या एका पत्नीला बोलवा. राजा छत्रपती शिवाजी महाराज 8 पत्नी होत्या. किती? 8 पत्नी होत्या. भगवान कृष्ण परमात्माला मुख्य पत्नी किती होत्या? 8च होत्या. अष्टनायिकाच होत्या. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाला 8 पत्नी होत्या. आता 8 पत्नी लक्षात राहू द्यायचा. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 पत्न्या. 8 पत्न्या होत्या. माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हृदय. माझा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे हृदय. हृदयाला 8 नाड्या रक्त पुरवठा करणाऱ्या मुख्य असतात. त्यात 8 नाड्या म्हणजे माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाच्या पत्न्या. त्याच 8 नाड्या माझा राजा म्हणजे ह्या महाराष्ट्राचं हृदय आणि त्याला 8 नाड्या रक्त पुरवठा करणाऱ्या, मदत करणाऱ्या त्याच म्हणजे अष्टनायिका. भगवान गोपाल कृष्ण परमात्माच्या अष्टनायिका माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाच्या 8. एक जण बोलवा.
रायसाहेब आल्या जवळ. खा राजे, काय कारण आहे? राजा रडत होते. राजानं सांगितलं, सई कल्याणच्या सुभेदाराची सून आहे, ती माझी बहीण आहे. तिला सरदाराने घेऊन आलाय. सरदार इथं नाहीये, असला त्याला जिवंत ठेवलं नसतं. पण तुम्ही जा आणि तिची बोलवण करा, तिची समजूत घाला, तिला नेऊन घाला, काही सैन्य सोबत न्या आणि तिला नेऊन घाला. आई साहेब घरामध्ये गेल्या, दाराची साखळी काढली आणि मध्ये गेल्यानंतर पाहिलं तर रडत होती. आवाज दिला, कोण आहेस? बोलत नव्हत्या. कोण आहेस तू? बोलत नव्हते ते. आई साहेबांनी विचारलं, कोण आहेस? आलेल्या त्या कल्याणच्या सोबदारीला सुना विचारलं, आपण कोण आहेत? म्हणजे राजा छत्रपती शिवाजी महाराजांची पत्नी आहे. तिने सांगितलं, मी तुझी सवत आहे, आता मला धरून आणले सरदाराने, राजाला द्यायचे, मी तर तुझी सवत आहे. आईसाहेबांनी तोंडाला हात लावला. असं बोलू नकोस, माझा राजा तसा नाहीये, असं बोलू नकोस. काहीच शिकू नका, काहीच करू नका, काहीच करू नका महाराज. एक गोष्ट करा, आपल्या घरी आपल्याबद्दल कोण काही सांगू द्या, आपल्या घरामध्ये असं वजन कमवा, अशी आपली किंमत ठेवा, आपली इज्जत अशी ठेवा की कोण आपल्याबद्दल घरात काही सांगू द्या आणि घरच्या बाईनं सांगावं, मजे मालक तुम्ही सांगतात तसे नाहीये. काम संपलं महाराज, त्यालाच भजन म्हणतात, त्याला धर्माचं पालन म्हणतात. आपल्या घरामध्ये कोण जरी काही जाऊन सांगितलं तर घरच्या बाईचा एवढा आपल्यावर विश्वास असावा, असं वागा की तिनं सांगावं, तुम्ही काही जरी म्हणले असतील तर माझे मालक तसे. आपण राजा छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे आहेत, तुम्हाला राजेश शपथ आहे, इतकंच वागा. आपला वास घेऊन पाहायची वेळ येऊ देऊ नका. तुम्ही घेतली का, तुम्ही घेतली का, इतकं करू नका, इतकंच करा. पिढाला एकदम महाराज त्या ठिकाणी सांगितलं, बोलू नकोस, माझा राजा तसा नाही आहे, माझे मालक तसे नाही. काय झालं? राजाने तुझी बोलवण करायला सांगितली. बहीण समजली. त्या काळामध्ये शेलू दिला महाराज, ज्याच्यामध्ये 7.5 किलो सोनं होतं. 7.5 किलो सोनं. आता केवढ्याचं होते उद्या मला सांगा, आज काही मला विषय येत नाही. 7.5 किलो सोनं ज्या नाटीमध्ये होतं, अशी एक नाट दिली आणि महाराज ती नेसवली. आईसाहेबांनी पालखी आणली, पालखीमध्ये बसवलं कल्याण सुभेदार सुनेला. आईसाहेब पुढे पायानं पायात काही घालताना चालत होत्या आणि महाराज ती असणारी पालखी निघाली, घरातून बाहेर निघाली, गडाच्या पायऱ्या उतरत होते. माझे राजा छत्रपती शिवाजी महाराज दोन्ही हातामध्ये तलवार घेतले आणि पुढे उभे टाकले. तलवार घेऊन पुढे पालखी थांबल्या गेली, पडदा काढल्या गेला. राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार पुढे केले, एका हातात तलवार धरले आणि एक हात असा पुढे केला. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांनं हात पुढे केला. कल्याणची सुभेदार सून पाहत होते. राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहायची हिंमत नव्हती, कोणाची ताकद नव्हती, कोणी पाहू शकत नव्हतं. अशी त्याची कडवी नजर. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला, माझा एक सरदार चुकलाय, त्याबद्दल ती नजर खाली केली आणि पुढे हात केला. मोठे मोठे ते सरदार जवानी खाली मैदानी शिवरायाची तलवार, जवानी खाली मैदानी शिवरायाची तलवार, जवानी खाली मैदानी शिवरायाची तलवार, शिवरायाची तलवार. कितीतरी मोठमोठे सरदार महाराजांनी गार केलेत. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जर तलवार निघाले तर मोठे मोठे सरदार असतील कुठले, ते गार होतं, ते पडत होते, पडत होते खाली. पण ती तलवार आज खाली वाकली, खाली वाकली, मान खाली घातली, मान खाली घातली, हात पुढे केला, पडदा काढला गेला. अरे ताई, अरे जिला सरदारच्या सुभेदाराच्या सुनाला पत्नी करण्यासाठी आणलेला राजा, तिला ताई म्हणतात. ताई, त्या बाईच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब गळत होते, याला राजा म्हणतात, याला राजा म्हणतात. पाहत नव्हती समोर, हात पुढे केला. ताई, माझ्या सरदाराने घेऊन आलाय, याची चूक आहे. तुला जर अजून मनातला राग गेला नसल, मी सच्चा राजा वाटत नसल, माझ्या मनात पाप वाटत असल, तर ही तलवार एक हातामध्ये, ही तलवार घे आणि हात तोडून टाक, हात तोडून टाक. आणि जर करता मी तुला भाऊ वाटत असल, जर रक्षण करील असं वाटत असल, स्त्रीचं रक्षण करणारा राजा असं वाटत असल, तुझा भाऊ जर चांगला आहे असं मनानं वाटत असल, तर तू असणारी आज राखी पौर्णिमा आहे ग, माझ्या हाताला राखी बांधून जा. तसं जाऊ नको, माझ्या हाताला राखी बांधून जा. महाराज सरदारच्या सुभेदाराची सून ज्या पालखीमध्ये होती, राजाच्या मुखातले निघालेले शब्द ऐकले आणि तिच्या डोळ्यातून पाण्याचे थेंब गळत होते, टपाटपा रडत होते. आणि ती महाराज, ती एवढा मोठा जो पितांबर होता, ती नाट होती, त्याच्यातला पदर फाडला.
तिनं पदर फाडला. आता कुठून राखी आणायची आणि त्याचा पदर फाडला आणि माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाच्या हाताला बांधली. दादा आजपासून तू माझा धर्माचा भाऊ आहेस रे, धर्माचा भाऊ आहेस. नेऊन सोडलं. कल्याणच्या सुभेदाराच्या तिथे गेल्यानंतर कल्याणला ती खाली उतरले. सुभेदार पळत आला. सुनाला असणारी कडकडून मिठी मारले. तोंडावर हात करोडा बाई, मी तुझं रक्षण करू शकलो नाही. राजा तुला घेऊन गेला. त्या राजाचं चांगलं नाही होईल. इतक्या तोंड दाबलं सासऱ्याचं. मामा बोलू नका म्हणले. जगातली नंबर 2 ची सून, सासऱ्याचं तोंड बंद करणारी. पहिल्या नंबरची सून रामायणामध्ये येते. तिचं नाव कोण? तुला काय आणले? अरे रामायणामध्ये येते. महाराज ज्यावेळेस रामाबद्दल बोलायला सुरुवात केली, ज्यावेळेस इंद्रजित मरण पावला आणि इंद्रजिताची पत्नी काय सुलोचना, आणि सुलोचना म्हणते मी जाऊन शिर आणते. ती म्हणला रामानं तुला नाही येऊ दिल्यावर तो तोंड दाबत म्हणली मामा रामाला तसं समजू नका. आता नंबर 2 ची सून कल्याणच्या सुभेदाराची राजा माल सासऱ्या तोंड हात ठेवला. मामा तसं बोलू नका, राजा तसे नाहीये. माझा राजा हे धर्माचा भाऊ आहे. दिवाळीच्या सणाला नेल, माझा राजा धर्माचा भाऊ आहे. माझा राजा तसा नाही. अरे शत्रूनं जर वर्णन करावं असून काय ताकद असावी, ही माझ्या राजाची व्रती होते. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांची व्रती होती. धर्माचं पालन करणारे राजा छत्रपती शिवाजी महाराज. धर्माचे पालन आणि करणे पाखंड खंड. काय करता महाराज? काम बीज वाढवावे नाम. आम्हाला हेच काम करायचं म्हणजे महाराज धर्माचं बीज वाढवायचं. मुठभर मावळे घेऊन महाराज स्वराज्याची स्थापना केली. बीज वाढवलं. येवलेचे रोप लावी येलेद्वारे आणि त्याचा येलू गेला गगनावरे. आता हजारो मावळे आपण तयार झालो, हजारो झालो. महाराज मावळे इतकुशे घेतले. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज, आईसाहेबाचं नाव जिजाऊ महाराज लखोजी जाधव आणि जाधव वंशामध्ये असणारा जन्म घेतला. अशी कन्या जन्माला आली. कन्या तरी आईशी देई. अशी महाराज म्हणले अरे कन्या तरी आईशी देई. हो मीरा मुक्ताबाई किंवा आमची जिजाबाई आई साहेब अशी मुलगी द्या जिने राजा छत्रपती शिवाजी महाराज घडवले. शिवाजी महाराज घडवले. गर्भधारणाराही आई साहेबाला गर्भधारणा. आणि मनामध्ये एकच इच्छा होती, अरे या आपल्या राज्यावर अन्याय होते, आपल्या मराठा समाजावर अन्याय होते, अरे या सगळ्या समाजावर अन्याय होते, आपल्या राष्ट्रावर अन्याय होते. याला मुक्त करण्यासाठी, या पापातून सोडवण्यासाठी, माझ्या आई बहिणीची इज्जत राखण्यासाठी, माझ्या आई बहिणीला मान सन्मान देण्यासाठी, माझ्या आई बहिणीची मान वर करून चालण्यासाठी असा कोणीतरी असणारा अवतारिक पुरुष कोणीतरी जन्माला येईल. देवा कोणीतरी जन्माला येऊ दे आणि माझा असणाऱ्या या आया बहिणीचं रक्षण होऊ दे अशी मागणी करत असताना गर्भधारणा राहिलेली. गर्भावर संस्कार झाले आणि माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जन्म तारीख, जन्म दिनांक I'm
एकदा टाळी वाजवा. शिवनेरीवर महाराज किल्ल्यावर असणारे माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला हे दैवत आहे ते आपलं महाराज छत्रपती, ते दैवत छत्रपती, ते आमुचे दैवत छत्रपती. राजाचा जन्म झाला. महाराज तो जन्म दिनांक 19 फेब्रुवारी 1630. 19 फेब्रुवारी 1630 लक्षात राहू द्यायचा. ती माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे 19 फेब्रुवारी 1630. फाल्गुन वद्य तृतीया. मराठी महिन्यानं कोणती? फाल्गुन वद्य तृतीया 19 फेब्रुवारी. आता तृतीया 19 तारीख म्हणजे 19 दिवसाला येते. किती दिवसाला येते? बरोबर आहे ना, 19 दिवसाला येते. आणि तृतीया सुद्धा 19 दिवसाला आलती महाराज तेव्हा. 19 दिवसाला वद्यामध्ये फाल्गुन वद्य तृतीया 2 तृतीया आलत्या. टाकून बघा मोबाईलवर आता. 2 तृतीया आल्या, 1 तृतीया आणि प्रतिपदा चौथ म्हणजे 19 दिवसालाच. तेव्हा पण 19 दिवसाला, मराठी महिन्यानं पण 19 दिवसालाच आणि तारीख पण 19च म्हणजे इंग्रजी महिन्यानं पण 19 दिवसालाच महिन्यात आणि मराठी महिन्यानं सुद्धा 19 दिवसालाच जन्म घेतला. आणि ती जन्म तारीख म्हणजे असणारी शिवजयंती 19 फेब्रुवारी. त्या दिवशी सुद्धा 12 वाजता पूजा केली सगळ्यांनी. त्या दिवशी सुद्धा 12 वाजता पूजा केली. काल पण महाराज एक मिरवणूक झाली माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज. वाजवू नका. काल पण झाली, काल पण झाली आणि आज पण असणारी महाराज जयंती आहे. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारीलाच करावी नाही. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती रोज करावे. रोज घरी साजरी करावी. रोज तुम्हाला अशीच नाही, रोज करावे. ज्याच्या घरामध्ये राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही ते तुमचं तुम्ही बघून घेत जा. लक्षात राहत द्यायचा महाराज. राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरात पाहिजे. आणि ज्याच्या घरात छत्रपती महाराजांचा फोटो नाही मग त्याला अजून महाराज कळाले नाही आणि त्याला धर्म कळाला नाही, त्यानं धर्माचं पालन केलं नाही, त्यानं बीज वाढवलं नाही, त्यानं धर्माचं रक्षण केलं नाही. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला. महाराज जन्म झाल्यानंतर 4थ्या वर्षी माझे राजा छत्रपती शिवाजी महाराज आईसाई सोबत सूर्यग्रहण आलं महाराज. सूर्यग्रहण भीमा आणि महाराज त्या ठिकाणी इंद्रायणी, भीमा भामा इंद्रायणी नागर नावाचं गाव तिथं संगम आहे. भीमा भामा इंद्रायणीचा संगम, भीमा भामा आणि इंद्रायणी याचा संगम नागर गावामध्ये आहे. महाराज तिथं असणारा आदिलशहाचा नागरगोत नावाचा सरदार होता. तिथं राहत होता तो सरदार, नागरगोत नावाचा सरदार. आणि तिथं असणारे शहाजी राजाला घेऊन आईसाहेब छत्रपती शिवाजी महाराजांना स्नान घालण्यासाठी सूर्यग्रहणावर तिथं गेल्या स्नान घालण्यासाठी. महाराज राजे सोबत आहेत. ते शहाजी राजे आईसाहेब सोबत आहे. छत्रपती शिवाजी महाराज 4 वर्षाचे होते, सोबत घेऊन गेल्या आणि शिवाजी महाराजाला स्नान घालत असताना ते नागरगोतचा नाव असताना महाराज तो सरदार आदिलशहाचा तिथं आला. त्या सरदाराचा नवस होता. त्या सरदाराचा एक भला मोठा हत्ती होता आणि त्या हत्तीच्या वजनाची साखर वाटायची होती. सरदार तिथं आला आणि महाराज ही असणारी पाटील की भोसले घराण्यामध्ये होती, पाटील होती त्या परिसरातले. मग तो सरदार आला तिथं, आदिलशहाचा सरदार आला. घमेंड होते अंगामध्ये, मी सरदार आहे. ज्याने एकदा पुन्हा लोटलो होते एका काळामध्ये, मान श्रीमंत होता आणि त्याचा एक नवस होता की या ग्रहणाच्या काळामध्ये हत्तीच्या वजनाचा गुळ वाटायचा आहे, हत्तीच्या वजनाचा गुळ वाटायचा आहे. आणि तो सरदार आला आणि हत्तीचं वजन करण्यासाठी माप पाहत होता. कुठं आहे का काटा? आता हत्तीच्या वजनाचा त्या काळात काटा कुठून येणार? तो असे काटे थोडेच होते ट्रक मोजायचे. आता हत्तीच्या वजनाचा काटा कुठून येणार? आणि मग त्या सरदाराने आवाज दिला शहाजी राजाला. त्या सरदाराने, मोगलाचा सरदार होता, आवाज दिला, पाटील, भोसले पाटील, हा सरदार, माझा एक नवस आहे. मी तुमच्या परिसरामध्ये आलोय आणि या हत्तीचं वजन करणार आहे, काटा आणा. आणि मला याच्या वजनाचा गुळ वाटायचा आहे, त्या वजनाचा काटा आणा. शहाजीराजाने मनामध्ये विचार केला, आता या वजनाचा काटा कुठून आणावा? हत्तीचं वजन करण्यासारखा काटा आपण कुठे? राजा इकडं तिकडं पाहत होते. आपल्या मालकाने इकडं तिकडं पाहिले, मालकाला त्याचं उत्तर मिळत नाही. आईसाहेब किती हुशार होत्या, 2 मिनिटं लक्षात राहू द्यायचा. मालकाला त्याचं उत्तर मिळत नाही, आपण दिलं पाहिजे, आपण दिलं पाहिजे. मालकाची मान खाली जावं असं तीळ मात्र कधी वाटू नये. तिला पतिव्रता म्हणतात. आमच्या आईसाहेबाची हिंमत सांगतोय. राजा छत्रपती शिवाजी महाराज सानिध्यात होते म्हणून माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाला आईसाहेबाच्या संगतीमुळे खूप शिकायला मिळालं, खूप शिकायला मिळालं, खूप शिकायला मिळालं. आईसाहेबांनी आवाज दिला, नाथ कागजीचा, या हत्तीचं वजन करण्याचं माप नाहीये असं मला कळते तुमच्या चेहऱ्यावरून, पण नाही म्हणू नका. तुम्ही म्हणाल तर मी वजन करून देते.
जिजा तुला कसं वजन करता येईल, कसं वजन करता येईल? हे हत्तीचं वजनाचं काटाच नाही आपल्या इथं, मापत नाही, तराजूच नाही, हत्ती कसा घालणार मध्ये? मी करून देते, मी करून देते. आता आईसाहेबाची बुद्धी लक्षात राहू दे जा, आईसाहेबाचं चातुर्य लक्षात राहू दे जा. आमच्या आईसाहेबांनी सांगितलं ठीक आहे मी करून देते. काय झालं, ती नाव होती, ती नाव पाण्यामध्ये सोडली. नाव पाण्यामध्ये सोडा आणि या नावमध्ये दगड टाका म्हणे. हत्ती घाला, हत्ती घातला मध्ये नावेमध्ये. हत्ती घातल्यानंतर त्याच्यावर खून करा म्हणले. ती नाव बुडाली पाण्यात, हत्तीच्या वजनानं जितकी बुडाली ना त्याच्यावर खून केली. काढा म्हणे हत्तीला बाहेर, म्हणे हत्तीला बाहेर काढा म्हणे. हो आता दगड टाका म्हणे. दगड टाकले आणि त्या खुणेपर्यंत नाव पाण्यात बुडते ना तिथपर्यंत दगड टाकायला लावले. आता दगड काढून घ्या म्हणे आणि या दगडाच्या वजनाचा गोळी तयार करा. हे हत्तीचं वजन झालं, हे हत्तीचं वजन झालं. त्या काळातली बुद्धी आमच्या आईसाहेबाची होती. 4 वर्षाचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 1633 ची गोष्ट आहे. 1633 ची गोष्ट आहे. 26 नोव्हेंबर 1633 ला ही घटना घडली. 26 नोव्हेंबर राजा असणारा जन्म झाला 1630 ला आणि 33 म्हणजे 4 वर्षाचे राजा होते. राजा तिथं पाहत होते. 4 वर्षाच्या राजाच्या लक्षात आलं हे आईसाहेबाचं चातुर्य. म्हणून या संगतीमुळं महाराजा जिजाऊ मातेच्या पुण्यामुळं आता ते होऊन गेलं. माझ्या जिजाऊची पुण्य आहे ही कशी फळाला आली हे माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज हे सामर्थ्य महाराज राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं. आणि तोच राजा रेतीचा म्हणतात टाइम संपलाय माफ करा. पुनश्च असणारं तरुण मंडळीचं गावकरी मंडळीचं मनापासून स्वागत करतोय. महाराज ही जयंती आहे साजरी केली, सकाळी ठरली आणि संध्याकाळी साजरी. काका सकाळी तुकारामजी आले, आम्ही महाराज पाहू लागलो. 7-8 महाराज सापडले नाही, 5-7 महाराज पाहिले. मग काय मनात आलं कोणा माहिती. आणि तुकारामजीने मला 4 वाजता सांगितलं महाराज कोणी भेटत नाही आणि तुम्हाला कीर्तन करायचं. मी कधीच केलं नाही पण करायचं म्हणजे आता कीर्तन. गावाचं प्रेम आहे, गावाचा महाराज आहे, गावानंच केलेलं आहे, मग गावातलाच आहे म्हणून महाराज सर्वांचं प्रेम आहे म्हणून सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. असंच चरित्र असेल, असंच कीर्तन असेल, असंच असणारं चिंतन असेल असं मी काही म्हणू शकत नाही. मी काही तुमच्या पुढे बोलू शकत नाही. आपण सर्वजण राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. महाराज सर्वजण एक मनाने एक निष्ठेने भगवंताचं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चिंतन करू, भजन करू, पूजा करू. रोज असणार राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं नामस्मरण करू. कदाचित एखाद्या देवाचं नाही घेतलं तरी चालेल, राजाला कधी मात्र विसरू नये. तोच देव आहे, खरा देव आहे, ज्यानं असणाऱ्या धर्माचं देवाचं पालन केलंय आणि त्याच्यामुळेच देव आहे. आजपर्यंत देव शिल्लक राहिले नसते, देव कळाला नसता, देवाचं नाव माहीत झालं नसतं. आणि राजा छत्रपती शिवाजी महाराजांना ते देव आहे. तोच माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज. ज्या दिवशी असणारी महाराज या लोकांतून तो सूर्य अस्तमानाला गेला, हो ती असणारी तारीख, तो दिनांक 1680 चैत्र शुद्ध पौर्णिमा. मराठीत लक्षात राहू देत जा. मराठीमध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती दुपारी 2 वाजल्यानंतर राजाचा असणारा अंत झाला. राजा या लोकातून पर लोकांमध्ये तो सूर्य मावळला गेला. पण जाता जाता राजाने अनंत सूर्य निर्माण केले, अनंत सूर्य निर्माण केले देशाचं रक्षण करण्यासाठी. आज पण देशाचं रक्षण करण्यासाठी असे हजारो सूर्य जगामध्ये आहेत. नाही असं नाही त्याच्या गळ्यात माळ नसल, ते आपल्या इकडं नसल, पण राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य करण्यासाठी ज्याला परस्त्री आई बहिणीसारखी आज पण वाटते महाराज ते माळकरीच असतील असं नाही, त्याच्या गळ्यात माळच असेल असा नाही सूर्य. पण असे बरेचसे सूर्य निर्माण केलेत की महाराज ते आपल्या इकडे दिसत नसतील पण त्याच्या अंतःकरणामध्ये ते प्रेम आहे. माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार त्यांच्यामध्ये बिंबलेले आहेत. महाराज ही असणारी आमची असणारी ही जी असणारी राजा छत्रपती महाराजांची भूमी आहे आणि ती त्यांच्या मनामध्ये पक्की माहिती आहे. हे रक्षण करण्यासाठी, आई बहिणीचं रक्षण करण्यासाठी, देशाचं रक्षण करण्यासाठी लोकांचं असणारं महाराज वाटोळ कधी होऊ नये असं ज्याच्या मनामध्ये जीवनामध्ये वाटतं तेच माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत. आपण सर्वजण त्यांचे मावळे आहेत असं वागण्याचा प्रयत्न करू. वागायलाच पाहिजे. या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांच्या परिचयातले महाराष्ट्रच नाही, महाराष्ट्राच्या बाहेर आंध्र महाराज, इकडं ते कर्नाटकामध्ये जिकडं तिकडे गेल्यानंतर ज्याला असणार महाराज सोपान काका म्हणतात, बोबडे काका महाराज यांचं जिकडं तिकडं नाव आहे. त्याच्या कीर्तनासाठी येत आहेत. आज कुठं कार्यक्रम होता कोणाला माहित, पण सकाळी तुकारामजीने फोन केलं नाही म्हणलेच नाही, येतोच म्हणले तो काका. तू बोललो मी येऊ नये तर काय करावं, कुणी इथं लगेच आवर्जून उभे राहिले. म्हणून काकाला पुनश्च एकदा मनापासून स्वागत. सर्व असणारी आमची असणाऱ्या गावकरी मंडळीच्या वतीनं काकाच्या नावाने एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. काका उपस्थित राहिले म्हणून काकाला पुनश्च असणार मनापासून या ठिकाणी काकाचं स्वागत करतोय. महाराज खरंच त्यांचं गाव प्रेम आहे. काल पण एकादशीला आलते, उद्या पण येणार आहेत.
उद्या 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 महाराजाला घेऊन येणार आहेत म्हणून काका या ठिकाणी आले. मनुष्य काका स्वागत करतोय. महाराज याच कीर्तनासाठी आमचे हरिभक्तीपरायण कैलास महाराज बोड महाराज ते नामांकित कीर्तनकार. काकानं सुरुवातीला सांगितलं पण त्यांच्या तारखा घेण्यासाठी 6-6 महिने लागतात. पण सकाळी फोन केल्यानंतर कुठलं कीर्तन होतं माहित नाही. पण राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती आहे का तुमच्या गावात आहे. मग छत्रपती महाराज जयंती आहे राजा तर येतो ना म्हणले. मग ते पण असणारे माझा बिनशर्त काहीच न बोलता या ठिकाणी आले. म्हणून सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजून काकानी सोबतच असणार काकाचाच विद्यार्थी आहे चक्रधर महाराज क्षीरसागर. चक्रधरच आहेत पुन्हा खरंच मजगे पूर्ण बाकीचं सगळं काही नाही म्हणलं ना चक्रधरच आहे. म्हणून चक्रधर महाराज सुद्धा एकदा टाळी वाजून सगळ्यांनी स्वागत करायचं. महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे नाव जर घेतलं मृदंग वाजवण्यामध्ये तर आमच्या माऊली महाराजाचा कोणी हात धरत नाही. खूप दिवसापासून वाजतात. 5वीला होतो का बरोबर वयाच्या 7व्या वर्षापासून मृदंग वाजवतात. आणि आता इकडे त्याने बरेचसे विद्यार्थी तयार केले बरेचसे क्लास घेतात. पण ते सुद्धा फोन केल्या बरोबर आले म्हणून एकदा त्यांचं सुद्धा टाळ्या वाजवतात. आपल्यात असणार जवळलाच जिल्हा बदलून असेल पण आपल्या जवळलाच महाराजाला चंद्रकांत म्हणतात. चंद्रकांत टेंभुर्णीकर. अरे ते याच्या प्रश्नावर खूप कौतुक करावं. कमी वयामध्ये आता शिकले 2-3 वर्षामध्ये. सुरुवातीला आमच्या सोबत वाजवायला आल्यावर तेवढं जमत नव्हतं. काय म्हणत आलं की महाराज आळंदीला जाऊन जे शिकला ते एवढे बोल वाजवते म्हणून त्याचं पण मनापासून एकदा स्वागत करू. सर्व असणारे शिवप्रेमी आपण सर्वजण गावकरी मंडळी तरुण मुलं ज्यांनी असणारी महाराज या कार्यक्रमाला मदत केली सर्व गावकरी मंडळी सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आता उगा कोणाच्या गावात त्याचं नाव घेत नाही. एका म्हणता भले तुझ्या सहज निघलेली एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याला असणार वाईट वाटतं. आमच्या गावात सर्व वजनी उभी टाकलेली सगळे विनेकरी बाबा मारुताना सगळे झोपले म्हणून म्हणाले तुम्हाला. म्हणून सगळेजण महाराज या ठिकाणी आलात म्हणून झालेली सेवा माझे गुरु महाराजांच्या चरणी हनुमंतराय चरणी राजा छत्रपती शिवाजी महाराज चरणी जगद्गुरु तुकाराम महाराज चरणी आईसाहेबांच्या चरणी समर्पित करतोय. काही एखादा शब्द बोलण्यामध्ये कमी जास्त केला असेल माझ्या बुद्धीचा दोष आहे. जितकं चांगलं वाटलंय माझ्या राजाचे वाक्य आहेत माझ्या राजाचं बळ आहे तुकोबारायांचं बळ आहे या शब्दावर बोललेलं आहे. उद्या सकाळी पुन्हा 10 वाजता कीर्तन सुरू होणार आहे. दिवसभर सगळ्यांनी राहायचं आहे आणि उद्याच्याला सुद्धा सगळ्यांनी राहायचंय. आजची झालेली सेवा या ठिकाणी समर्पित करतोय. सगळं कीर्तन असणार ज्यांनी आपल्याला आता याच्यामध्ये चित्रीकरण करून घेतले ते आमचे देगावकर. त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतोय. ते स्वतः दिसले नाही पण सगळ्यांना दाखविण्याचा प्रयत्न केला. लक्षात राहू द्यायचा करता सृष्टी चालत दिसत नाही पण हे सगळं चालवतं सूत्रधारी. ते सूत्रधारी देवगावकर आहेत. त्यांचं पण मनापासून स्वागत करतोय. आमचे सिस्टीमवाले साखरे मामा वा गोड आवाज दिला. ते म्हणले मौन नाव घेतलं नाही नका तो धुरा काढला का एवढा आवाज गोड दिला. त्यांचं पण मनापासून असणारं स्वागत करतोय. सुंदर असा आवाज दिला म्हणून आमचे साखरे मामाची साऊंड सिस्टीम आहे त्यांचं पण मनापासून स्वागत करतोय. ती आमच्या गावची झोपलेली आजी तोही स्वागत करतो. मी आलो तेव्हापासून डोळे उघडले नाही. झालेली सेवा याच ठिकाणी सेवेला पूर्ण आता आहे का आपलं नाव सगळीकडे माहित असेल पण एका गावात आपल्या नावानं ओळखीत नाही. कोणतं गाव सांगा. प्रत्येकाचं नाव सगळ्याला माहित असेल पण एक गाव असं आहे की आपल्या नावाने तिथं ओळखीत नाही. कोणतं गाव तुला का आणले मग आपली सगळीकडे जरी ओळख असेल महाराज पण एक गाव आपल्या नावाने ओळखत नाही. ते कोणतं गाव छबीचा नवरा. आता लक्षात आलं ना कोणतं गाव. महाराज सासरवाडीमध्ये आपल्या नावानं बोलतच नाही. काय म्हणतात पण माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाला ओळखीतच नाही असं एकही गाव नाही. झालेली सेवा भगवंताची समर्पित याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम महाराज होईल ना होईल ना. एकच ठिकाणी विठोबा माऊलीचं भजन होईल आणि सालीच्या वाटचा पवाडा होईल. ज्ञानेश्वर